सागर, सागर काय झालं? हा आई. सागर, सागर, सागर काय झालं? अगं काही नाही, काही नाही. काय बघतेस तू? हे बघ, तुझी आई आहे मी. 7 वर्ष झालीत. सीमा केव्हाच डिव्होर्स घेऊन गेले, पण अजूनही तू तिच्याच आठवणीत जगतोयस. हे आई, तसं काही नाहीये. बघ, तू नको काळजी करू. हा, नाश्ता तयार झाला? मी पटकन आंघोळ करून घेतो. हा, मला असं कधी घेता येईल? काय घ्यायची म्हणे? एकटीच बसलेस? मग काय करू, देवाची कृपा आहे ना. असं नाही बोलायचं बाळा. राधा, सापळा, मावशी, मावशी, राधा. कुठे होतीस तू? मी ते पेशंटला औषध देत होते. तुम्ही कुठे होता? मी छोटूला बाहेर. तुम्हाला 1000दा सांगितलं ना चिमणीला एकटी ठेवायचं नाही म्हणून. सापळा कुठे आहे? सापळा, सापळा, सापळा. कुठे चाललाय? अरे ये पडशील इकडे. कुठे होतास तू? जेवण बनवत होतास? हा, जेवत होता. अरे एवढं सगळं करण्यापेक्षा तोंड उघड ना. हा, पाहिलंस, पाहिलंस. सांग सांग चिमणी, तू सांग, ह्याला काय शिक्षा करूया आपण? मी सांगेन ती कराल. हो. प्रॉमिस? अरे प्रॉमिस सांग. ह्याला ना घोडा बनवा, म्हणजे मी ह्याच्या अंगावर बसून पूर्ण आश्रम फिरेन. नाही, घोडा होणं शक्य नाहीये. ह्याला आपण गाढव बनवूया. बघ कसं गाढवासारखं एकदम वाढलं आहे. याच्या मानेला धर, पाठीवर बस आणि फिरायला जाऊ. ओके, चल रे पांढरा गाढव, वाक. चला वाक. आणि ते तोंडातला फेकून द्या आधी. हा चला, या या या. चला जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, चला. थांबा थांबा थांबा, शांत व्हा. सगळ्यांना मिळणार आहे बसायला. हा, लागीत लागीत उभे राहा, लागीत उभे राहा. हा, जाऊ दे रे, जाऊ दे, चला. अरे शांत राहा पोरांनो. अरे हो हो, सगळ्यांचा नंबर येणार आहे. अरे थांबा. तुमचं काय? तुम्ही पण? सापळ्या. चला चला मुलांनो, अभ्यासाला चला. चला चला लवकर चला. घेऊन चला. हो हो चला चला. ये. अरे अरे सावकाश, सावकाश. चला अभ्यास करूया. कोणी ढकलू नका एकमेकांना. निघा सगळे. नीट चला. हा, जा अभ्यासाला, जा जा सगळे अभ्यासाला. आय 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 आय. सापळ्याची सगळी हाडं हाडं ढिली करून टाकली. काय उरलेलं ब्रेड बटर खाऊन येऊ. सर, हे चिमणीचे रिपोर्ट्स. गुड. हे एक काम कर, हे द्यायला सुरुवात कर. ठीक. आणि चिमणी ताई आगे बढो.
चिमणी ताई आगे बढ़ो. इनकलाब इनकलाब हमारी मांगे हमारी मांगे हमारी मांगे. अरे काय काय चाललंय काय काय झालं हा सापड्या काय माहितीये का काय ते आमच्या बाजूने चिमणी ताई काय ते बोलेल. चिमणी ताई आगे बढ़ो. थांबा थांबा थांबा. डॉक्टर सागर, तुम्ही आमचे आई बाबा आहात, पण तुमचं आमच्याकडे काहीच लक्ष नाहीये. तसं नाही चिमणी ताई, आमचं तुमच्यावर खूप लक्ष आहे. नाही. तुम्ही आम्हाला कधी फिरायला नेला आहे? नाही. तुम्ही आमच्या बरोबर कधी खेळलात? नाही. मग जोपर्यंत तुम्ही आम्हाला फिरायला नेत नाही तोपर्यंत सापळे दादा काहीच खाणार नाही. काहीच खाणार नाही. सापळे दादा थांबा. हे बघा जरा आणखी नाही. हे बघा, तुम्ही आम्हाला पिकनिकला घेऊन जा, नाहीतर इनकलाब इनकलाब. हे पहा, आपण पिकनिकला जाणार. अरे जाणार. एक मिनिट. चिमणी कुठे आहे? चिमणी कुठे आहे? चिमणी कुठे आहे? चिमणी कुठे गेली? चिमणी कुठे आहे? चिमणी जा रे, चिमणीला शोधा. चिमणी जा, शोध तिला, जा. चिमणी या शोधा. तिकडे बघा. चिमणी ताई कुठे आहे? चिमणी ताई, चिमणी ताई सापडली. नाही सापड्या. तू नीट बघितलंस ना? मी शोधतो. चिमणी ताई कुठे? नाही. तुला हजारदा सांगितलं ना, लक्ष ठेव तिच्याकडे. एकटीला सोडू नका सांगितलं होतं ना. पण मी कुठे गेली? चिमणी. चिमणी, हे वेडाबाई, इथे बसलेस. कोणीच माझ्याबरोबर खेळत नाही, कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही. आई, तू माझी खरी आई नाही आहेस ना? तुझं पण माझ्याकडे लक्ष नाहीये. हे असं नाही बोलायचं बेटा. मी आहे ना तुझा बाबा. नाही, मला कोणीच नाहीये. असं नको ना बोलूस. मी आहे ना तुझी आई. आता आम्ही तुला सोडून कुठेच जाणार नाही. प्रॉमिस. आता मी तुला कधीच सोडून जाणार नाही. आई. सर, सर सोडा ना. चिमणी.
चिमणी 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 सोडा सर सोडा चिमणी उठ. लागलं का तुला? लागलं नाही ना? असं का केलं सर तुम्ही? पाहिलं ना किती त्रास झाला तिला. का? तुला काय वाटलं मला त्रास झाला नाही? गेली 5 वर्ष मी हिला ओळखतोय. मी जर असं वागलो नाही तर ही आयुष्यात कधीच उभी राहू शकणार नाही. आणि ही लवकर जर बरी झाली तर हिच्यापेक्षा आपल्याला नाही का आनंद होणार? चिमणी. आई तुम्हाला सोडून जाणार? नाही बाळा, मी आता जाणार आणि उद्या सकाळी लवकर येणार. हा बाबा तू पण जाणार? हो. मग माझ्या स्वप्नात कोण येणार? अरे हा, राहिलंच ते. आता कोण येणार? आपण कोणाला बोलूया? एक काम करतो, मीच येतो स्वप्नात एंजल बनून. बाबा एंजल एवढा मोठा नसतो, तो माझ्यासारखा लहान असतो. अरे देवा. शालिनी, ए शालिनी, जा घेऊन जा हिला. ए ए शाबास. ते हा, व्हेरी गुड. जा. बाई औषध द्या हिला. राधा, एक गोष्ट विचारू? तुला वाईट वाटणार नसेल तर? हो विचारा ना सर. तुझा डायव्होर्स कसा काय झाला? कदाचित चांगुलपणा लोकांच्या पचनी पडत नसावा. बघा ना, तुमच्यासारख्या चांगल्या माणसाचा पण डिवोर्स झाला. खरं तर मी माणूस ओळखायला चुकलो आणि एका अशा व्यक्तीबरोबर लग्न केलं जिने लग्नाची वचने सुद्धा कंडिशन्स मध्ये घेतली होती. पण ती एक गोष्ट विसरली की टर्म्स अँड कंडिशन्स मध्ये नाती नाहीत तर कॉन्ट्रॅक्ट्स बनतात. आणि अशा घराच्या भिंतींना अंगण मिळालं ते कोर्टाचं. शेवटी व्हायचं तेच झालं, डायव्होर्स. माझ्या बाबतीतही काही वेगळं घडलं नाहीये. विजय गावातला एक साधाभोळा कीर्तन करणारा मुलगा होता. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बाबांनी चांगल्या विचारांनी आमच्या दोघांचं लग्न लावलं. त्याने भरपूर पैसा कमवावा म्हणून त्याला मुंबईला पाठवलं. हे बघ, लहानपणापासून जसं तुला मोठं केलं तसं तिलाही केलंय. तिच्या डोळ्यात मला अश्रू नाही दिसले पाहिजे. मुंबईत येऊन गावचा साधाभोळा कीर्तन करणारा मुलगा रॉकस्टार झाला. रात्री दारूच्या नशेत का होईना तो माझ्या जवळ यायचा. पण सकाळ झाली की पुन्हा तेच. आय एम अ पॉप स्टार, आय एम अ सुपरस्टार. बस आई शपथ. आज खूप मजा आली राधा. सगळी लोक नुसती वेडी झाली होती माझ्यासाठी. झोपा आता. राधा, विजय सोडा मला. विजय सोडा मला. राधा, विजय सोडा. राधा. पण एकदा मी आई होणार आहे. काय काय डोकं फिरलंय का तुझं राधा? या डोकं फिरण्यासारखं काय आहे? अगं आपलं वयच काय आहे?
आणि सध्या तरी मी कुठल्याही मुलाची जबाबदारी उचलायला तयार नाहीये. त्याची कल्पना आहे मला. तुम्हाला काही करायची गरज नाहीये. मी त्याची काळजी घेईन. हे बघे, तुला सरळ सांगितलेलं समजत नाही. उद्याच हॉस्पिटलला जाऊन अबॉर्शन करायचं. अबॉर्शन नाही. एकतर तुमच्याकडे माझ्यासाठी प्रेमाचे 2 क्षण घालवायला वेळ नाहीये आणि त्यात तुम्ही माझा हा आधारही राहून घेताय. नाही, मी अबॉर्शन करणार नाही. काय म्हणालीस तू? माझ्याकडे तुझ्या बरोबर प्रेमाचे 2 क्षण घालवायला वेळ नाहीये? मग हे कोणाचा पाप माझ्या नावावर फाडतेस? काय काय म्हणालात तुम्ही? तेच जे तू ऐकलंस. तुम्हाला हे म्हणायचंय की मी शी, तुम्ही इतके खाली पडाल असं मला वाटलं नव्हतं. शी, मी आता तुमच्या या घरात एक क्षणही थांबणार नाही. मी चालले. हे बघे, जिकडे जायचंय तिकडे जा, पण अबॉर्शन केल्यानंतर कळलं? नाही, मी अबॉर्शन करणार नाही. तुला अबॉर्शन करावं लागेल राधा. नाही, मी बोलले ना, मी अबॉर्शन करणार नाही. तुम्हाला जे करायचं तुम्ही करून घ्या. राधा, सोडा मला. राधा, सोडा मला. राधा. राधा, हे हे राधा, राधा, हे राधा. त्या क्षणी मी माझा मुलगा गमावला. ऑपरेशन करून माझं मूळ माझ्यापासून वेगळं केलं गेलं. असं वाटत होतं जसं कोणीतरी माझ्या शरीराचा भाग माझ्याकडून काढून घेतला. राधा, राधा, सांभाळ स्वतःला. कोणासाठी? ज्याच्यावर मी इतकं प्रेम केलं त्याने माझ्या प्रेमाला धुडकावून मला सोडून गेला. पण एका माणसाला तुझी पर्वा नाही म्हणून बाकीच्या असणाऱ्यांना विसरून जाणं चुकीचं आहे. हे असले चुकीचे विचार आधी मनातून काढून टाक. संपूर्ण जगासाठी तू एक साधारण व्यक्ती असशील, पण एखाद्या व्यक्तीसाठी तू संपूर्ण जग आहेस. चल, ठीक आहे. मी वाट लावली माझ्या मुलीची. सत्यानाश केला माझ्या पोरीचा. मी काय झालं? माझ्या हाताने वाट लावली पोरीची. काय करताय असं? काय झालं? काय करता? तुला काय कळणार? काय करतो ते? अहो, तिने संजेच्या वेळी किरकिर कशाला करताय? तुम्ही हा जो विचार करताय ना, त्यामुळे तुमची तब्येत अर्धी झालीये. अगं, विचार करू नाही तर काय करू? अगं, त्या राक्षसाने वाट लावली माझ्या पोरीची. अहो, तुम्हीच मागे लागला होतात ना. मित्राचा मुलगा आहे, मागे पुढे कोणी नाही म्हणून. लग्न लावलं ते लावलं आणि वर मुलीला मुंबईला पाठवलं. काय म्हणे, मेहनत करेल, मोठा होईल. झाला ना मोठा, की तुमच्या मुलीला 6 महिन्याच्यात घराबाहेर काढलं त्यांनी. अगं, त्याचं दुःख होत आहे ना मला. मी माझ्या पोरीला माझ्या हातानं नरकात ढकललं. हा फोटो पाहिला ना, माझ्या काळी ती तुटत ग. हा फोटो इथं नको. का पकडला तो फोटो? फेकून देतो फोटो. अगं, तुम्ही शांत व्हा. अगं, बघ ना तुझ्या बाबांना कसं करतात, बघ ना ग. राधा, तू तरी समजाव ग यांना. तुझा विचार करून असाच त्रास करून घेताय. यांना जर पुन्हा पॅरालिसिसचा अटॅक आला तर काय करायचं? आई शांत हो, मी बोलते. कशाला इथे ठेवतेस? का ठेवते तिथे? बाबा,
शांत व्हा. का स्वतःला त्रास? या घटनेला बरेच वर्ष झालेत. तुम्ही अजून स्वतःला का दोषी मानताय? हे बघ, आपोटे इथे नको ग. आपोटे इथे पाहिलं ना, माझ्या काळीत तिळतिळ तुटत ग. नाही बाबा, माझ्या आयुष्यात जे काही घडलं, हा फोटो मला त्या घटनेची आठवण करून देतो आणि मला हिंमत देतो या समाजाशी लढण्याची. बाबा, तुम्हाला शपथ आहे, यापुढे तुम्ही कसलाच विचार करणार नाही, या घटनेबद्दल अजिबात विचार करणार नाही. मला वचन द्या बाबा, मला वचन द्या. सागर, मी बोलू का राधाशी? नाही, नको. काय आई, तिच्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे की नाही ते कळत नाहीये. शिवाय तिला नव्याने आयुष्य सुरू करायचंय की नाही हेही कळत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती माझा प्रचंड रिस्पेक्ट करते का. मी बघते. हे बघ आई, आई. अहो, काय वाचताय एवढं? बघतो काय चाललंय. तुम्ही वाचत बसा. आई, डॉक्टर सागर. डॉक्टर सागर आलेत? हो, डॉक्टर सागर आले. चला 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 चल चल चला हो, चला. हे बघ. नमस्कार. सुखी राहा. आई बाबा, हे डॉक्टर सागर, या त्यांच्या आई, हे माझे आई. नमस्कार. चला ना, आज चला. या या. या. बसा बसा बसा. बसा ना. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला ना. तुमची मुलगी माझ्या घरची सून व्हावी अशी माझी इच्छा आहे. अहो, मी माझं भाग्य समजतो. मग तुमच्या मुलीला आजपासून मी माझी मुलगी मानू? होशील माझी मुलगी? ये मुली. सुखी रहा.